वेलकम बॅक टू माय चॅनल। तर चला आता गेलो होतो देवदर्शनासाठी आणि आपण कुठेही जाण काही करा घरामध्ये आलं की नाही किती आवरून गेलं तरी घरामध्ये जे आहे ते पसारा दिसतो। आणि 4-5 दिवस आपण बाहेर जाऊ द्या आपल्या त्या किचनमध्ये राहू द्या हॉलमध्ये राहू द्या धूळ नाही तर डस्ट हे जमा होतेच। तर गावाहून आले की एकदम 4-5 दिवस जे रेस्ट होते ना ते पूर्ण करता घरी आले की निघून जाते। जसं की आणलेल्या सामानाचा गर्दा असतो पुन्हा घरामध्ये पण किती हे करून जा धूळ धुबाचा साचलेलाच असतो ना। आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना त्याच्यामुळे तर खूपच असं बाहेर जी चिकचिक आल्या सगळा जे दसराच निघला। तर आता मला करायचे जे किचनची अलमारी आहे ना त्याचं मेकओव्हर करायचे कारण जे पसारा आहे ते व्यवस्थितच आहे पण कसं 4-5 दिवस नव्हतं ते खूप अशी धूळ डस्ट झालती। तर मी मला आता थोडीशी साफसफाई करण्याच्या ऐवजी पूर्ण अलमारीचं मेकओव्हरच करून द्यावं एकदम क्लीन आणि छान वाटतंय। आणि तेच जागच्या जागी सामान ठेवून थोडं बोर पण होतंय तर थोडं चेंज म्हणून थोडेसे वेगळ्या पद्धतीने पण लावणारे सामान त्याच्यासाठी अलमारी आज काढली मी साफसूफ करायला। आणि सकाळी जे आहे ते पाऊस पण बाहेर चालू आहे झिमझिम कारण मोठे कपडे तर धुता येत नाहीत म्हणून फक्त माझ्या जे साड्या आहेत ना तेच धुतल्यात कारण रस्त्यानं चौकट झिमझिम पाऊस चालू होता आणि तेच कपडे घातले आणि कुठं वाळू घालायला पण जागा नव्हती काही नाही। जसं की स्वयंपाक पण करायचा होता पण काही संग नेलेलं सामान जे आहे ते तसंच ठेवलं काही केलं नाही काही नाही फक्त तांदूळच घेतले होते कुठंतरी खिचडी वगैरे शिजवा म्हणून पण ते पण शिजवता आली नाही कारण पाऊस चालू होता। त्याच्यामुळे मस्त हॉटेलमध्येच गरम गरम खाल्लं फिरलं एन्जॉय केलं आणि घरी आलोत। तर चला आता कपडे पण थोडे असे भिजलेले तर ते काय बॅगमध्ये ठेवू शकत नाहीत आपण तर पातळ साड्या सकाळी धुवून टाकलेल्या आहेत आणि पुन्हा लागलेली अलमारी साफ करायला आणि अजून घरचे पण भरपूर कामं आहेत। तर असं मेकओव्हर केलेलं आहे मी आज अलमारीचं। वेलकम बॅक टू माय चॅनल। तर चला गावाला गेलो होतो जसं की तुळजापूर पंढरपूर कोल्हापूर आणि आपलं कर्नाटकमध्ये तिथं पण महादेवाचं खूप प्रसिद्ध मंदिर आहे जसं की बीच पण भरपूर मोठा आहे समुद्र पण आहे तर त्याच्या सगळं ते पण बघून आलो। पण जाताना पण सगळं सारावारा करून गेले होते सगळे घरं वगैरे आवरून गेले होते पण कितीही आवरून काही करा घरामध्ये आलं की पसारा जे आहे संग नेलेला ते भरपूर पडतो। आणि जसे की कपडे धुवायचे होते ना आलं तर बघतो तर काय इकडं पाऊस तिकडं पाऊस एवढा नव्हता पण इथं तर आलं तसं पाऊस आहे। आज 3रा दिवस चालू आहे पाऊस आहे आणि कपडे जे आहे ते घामाने इतके खराब झालेले होते की घरामध्ये ठेवलं तरी त्याचा वास येऊ लागला म्हणून धुल्याशिवाय काही इलाजच नाही म्हणून मी कपडे पण हे बाहेरच धुतले मिशनीमध्ये धुतले नाही काय तेवढे काही निघत नाहीत काही नाही म्हणून सकाळी आंघोळीच्या आधी हे सगळे कामं करून घेतलेले आणि वर जे आहे पत्र टाकलेले आहेत त्याच्या खाली सगळे जे दोरे बांधलेले आहेत ते तिथं टाकून दिलेत बरं का कपडे कारण आता 2 दिवस वाळू द्या किंवा 3 दिवस वाळू द्या काढायचं कामच नाही कारण ऊनच नाही नाबाळाचा पण आकार असा आहे की 2-3 दिवस पाणी जाणारच नाही माहितीच आहे मला। त्याच्यामुळे आता वर टाकून दिलं तर त्याला चिमटे लावून ठेवलेले तर आणि खाली घरामध्ये पण इतका धिंगाणा आहे जसं की येताना शॉपिंग केलेली आहे जसं की प्रसाद पण सोडायचा आहे मला आणि आज गोड भात ते वगैरे करून पण स्वयंपाक करायचा आहे कारण प्रसाद सोडायला काहीतरी गोड घरामध्ये करावंच लागतंय। तर चला बघा सगळं धुणं जे ते एवढं धुतलंय आणि अर्धे कपडे जे आहेत ते तसेच ठेवलेले तर मुलाचे मिस्टरांचे कारण ते वाळत नाहीत कारण पातळ साड्या तर वाळू शकतात ते काही वाळत नाहीत काही नाही त्याला चांगलं ऊन असलं तर वाळते नाही तर वल्ल्या कपड्याचा कसा भरपूर वास येते। तर खाली आलं ते जसं की आता आपलं प्यायचं जे टँक होतं फिल्टरचं ते पण संग नेलेलं होतं तर त्याला मस्त धुवून स्वच्छ करून जे आहे सज्जा ठुले सामान कसं आणलं की जिथलं तिथं ठुलं ना तर माणसाला शांतता वाटती नाही तर घरामध्ये सगळा गर्दा तसा ठेवायचा आणि आपण आराम करीत बसायचं तसं नाही जवळ जिथलं सामान तिथं लावत नाही ना तर मला चैन तर पडणारच नाही
म्हणून आधी तर उठल्या उठल्या कपडे धुतले, म्हणलं वाळू की न वाळू तसे टाकून दिलेत वर. आणि आता राहिलेले कपडे जे बॅगमधून आहेत ना त्याच्या घड्या घालून आता जिथल्या तिथं अलमारीमध्ये लावायचे आहेत. कारण सगळ्या घरामध्ये जे आहे ते रात्री आणून टाकला पसारा तसाच. आणि वरण भात शिजलं, दिवाबत्ती केली, जेवण करून झोपी गेलो. तर आता सगळा पसारा जे आहे तसाच आहे. ते लावण्यामध्ये आज पूर्ण दिवस जाणार आहे माझा. आणि काटापदरच्या साड्या नेल्या त्यात एकच साडी जी आहे ते घातली आणि बाकीच्या साड्या घातल्या नाही, कारण गरमी इतकी होती. वातावरण गार होतं पण त्याची गरमी पण तेवढीच होती. तर चला आता सगळ्या कपड्याच्या घड्या घातल्यात आणि जिथं तिथं कपडे जे मला ठेवून द्यायचे तर. आणि भरपूर कपडे जे आहेत ते संग नेलेले होते. तर चला सकाळी आता मग सगळे काम आवरल्यावर देवाची पूजा करून घेतली. आणि स्वयंपाकामध्ये मिस्टरांना मिरच्या भाजून मस्त तेल टाकून भाजल्या. थोडीशी केली गोबी, कारण घरामध्ये भाजीपाला थोडं घरामध्ये झाडं लावले त्याला मस्त निघली होती. भेंडीची भाजी केली, गोबीची भाजी केली, थोडासा भात केला, ड्रायफ्रूट टाकून गुळ टाकून मस्त गुळाचा भात शिजवलाय. आणि आता मला जे प्रसाद वाटायचा आहे त्याच्यामुळे हे प्रसाद ते वाटण्यासाठी केलेलं आहे. ना आता ही जे केलेली आहे भरपूर शॉपिंग. तर चला पहिल्यांदा जे आहे ते मिस्टरांना घेतले आहेत नुसते टी शर्ट माझ्याच पसंतीचे असे हे घेतात नांदेडून डीमार्ट मधून. आणि एक नंबर अशी क्वालिटी आहे. दुसरं ते आता घेतच नाही, मी जास्त आग्रह केल्याने घेते. ज्याचा कलर कसा वाटला काय नाही, क्वालिटी एक नंबर आहे. तर 2 टी शर्ट त्यांच्यासाठी आमची शॉपिंग जी आहे ती भरपूर झालेली. आणि आता हे जे शर्ट आहेत ते मुलासाठी घेतलेले आहेत आणि त्याच्याच पसंतीचे एक नंबर क्वालिटी आहे. हे पण नांदेडून डीमार्ट मधून घेतले. हे जे आहे कपडा पण एकदम सुपर. कुठे ते काय अजून चालू करून जे आहे ते दुसरं शर्ट आहे. हे पण त्याच्यासाठीच घेतले, कारण कपडे घ्यायचा त्याला खूप कंटाळा येते आणि कुठे जायच्या वेळेस खूप परेशानी होती. त्याच्यामुळे एकदा सगळे कपडे धुवून घालायचे त्याच्यासाठी. आणि बाकीचे घेतलेले हे टी शर्ट आहेत, कुठे जर्नी वगैरे घालायला खूप छान आहे. खूप छान असे कपडा भी खूप मस्त आहे. कलर पण ग्रे कलर जे आहे ते माझा आवडता कलर आहे. हे मीच माझ्या चॉईसचे घेतले त्याच्यासाठी. चेक्स आहे, ह्याचा पण कपडा खूप छान आहे, धुवायला पण एकदम सोपं. आपल्या मिशनीमध्ये पण खूप छान असं निघते. कलर बी खूप छान आहे. तिसरं हे जे आहे त्याच्यापासून घेतलेले ना, ब्लॅक मधून आहे, फुल लिप्स आहे, खूप छान दिसते घातल्यावर. हाईटच्या बाजूला खूप छान वाटते. तसं हे त्याचंच टी शर्ट आहे, हे घेतलं त्याच्यासाठी टी शर्ट. ह्याचा पण कलर क्वालिटी खूप छान आहे. मुलाची आणि त्याच्या पप्पाची एवढी शॉपिंग झाली. आणि आता जे आहे ते माझी शॉपिंग. तर चला माझ्यासाठी जे आहे ते मस्त अशा नाईट्या घेऊन आली मी. 4 नाईट्या घेतल्या का, कारण आता 2 घेतल्या होत्या. पण कलर क्वालिटी खूप छान आहे. आपण कुठे गेलं की एक वस्तू घ्यायची तिथे 4 घेतो. आपल्या सगळ्याची एकच सवय असते, काही वेगळं नाही त्याच्यामध्ये. हे बघा, ही पण खूप छान कपडा, क्वालिटी आणि कलर मला असेच आवडतात. जसं डार्क कलर मला आवडत नाही. खूप छान असं कपडा आहे. हे 2 नंबर ग्रे कलर माझा आवडता कलर. हे एक आणलेली नाईटी खूप छान आहे. जशी की मी हाईट आहे ना, हाईटमुळं जास्त काही नाही, हाईटमुळं नांदेडून घेत असते मी नाईट्या. तेवढी फ्री साईज भेटत नाही. आता डीमार्टमध्ये गेलं की सगळी साईज जी आपल्याला भेटून जाते. हे आहे पर्पल कलर, हे पण माझा आवडता कलर आहे. खूप छान. चला आता दाखवते जसे की ड्रेस घेतले. हे आहे ड्रेस. तुमचा कलर कसा वाटला, म्हणजे पटियाला पॅन्ट आहे ना, ते पॅरेलल पॅन्ट ही ते आहे. ते बीचवर फिरायला गेलतात ना तर तिथून घेतलेले आहे. ती कोणत्या ड्रेसवर घालता येतात म्हणून नॉर्मल. ही पण प्लाझोचे कपडा खूप छान असेल. जे आहेत हे 2 टॉप आहेत आणि त्याच्यात मॅचिंग घेतलेले आहेत पॅन्टी. हे लॉंग लिफ्टचे. आणि आता गाडीमध्ये कसं सगळं दाबादाबी हे त्याच्यामुळे सगळीच काही मोडली. आणि खूप छान लॉंग टॉप आहे. आणि 300 रुपये प्राईजमध्ये भेटला आहे मला. जसं की गोकर्णाला घेतलेले ते, कर्नाटकमध्ये घेतलेले ते कपडे, तर तिथली आठवण म्हणून ते पण खूप छान आहे. आणि ते पण 300 रुपयाचा स्टॉक आहे. आणि ही घेतलेली पॅन्ट. अशी आमची झालेली भरपूर शॉपिंग. तर चला कर्नाटकचे प्रसिद्ध मसाले जे आम्ही गेलतो ते घेऊन आलो. त्या दुकानामध्ये हे जे आहे ते केसासाठी आयुर्वेदिक जडीबुटी आहे. त्याच्यामध्ये काय काय नाही मला माहित नाही, फक्त ते चांगली आहे डोक्यासाठी केसासाठी म्हणून म्हणले, त्याच्यामुळे घेतली. आपल्याला ह्याच्याबद्दल आता काहीच माहिती नाही. तर फक्त ह्याच्यामध्ये ऑइल टाकायचं, जसं की आपलं खोबऱ्याचं तेल आहे ना, पूर्ण ह्या बॉटलमध्ये टाकायचं आणि तसंच ठेवायचं. एक रात्र तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ते आपण तेल काढून घ्यायचं. जसं की बॉटल 1 वर्ष चलती म्हणे. तेल टाकत राहायचं आणि काढत राहायचं, टाकत राहायचं, काढत राहायचं, असं वर्षभर चलती ही बाटल. तर त्याच्यामुळं ही बाटली आणलेली 100 रुपयाला दिलेली ही बाटली त्यांनी. आणि जसं की तेच फुल आहे. आणि हे जे आहे हे कोकम आहे. आता कुणी आमचूर म्हणतं, आमच्या इकडे आमचूर म्हणतात, पण हे कोकणामधलं कोकम आहे. त्याचं वरण खूप छान लागते. खूप त्याचे मला खूप आवडतं, त्याच्यामुळे आणले. पण हे जे लवंग आहेत ना, त्याचं तेल बिलकुल काढलेलं नाहीये, बिना तेलाचे आहेत. आणि खूप छान असं म्हणलं तर प्युअर लवंग आहे.
आणि हे एक मसाला आहे, त्याला काय म्हणतात की मी नाव विसरून गेले त्याचं. हे बघा, ही आणली पत्ती, चाय पत्ती आहे आणि पूर्ण मसाला पत्ती. ह्याच्यामध्ये चायचा मसाला पण ऍड केलेला आहे त्यांनी. आणि हे जे आहे ते मगज आहे, थोडंसं भाजीमध्ये टाकायला ग्रेव्हीमध्ये, म्हणून थोडेसे मगज बी आणलेले आहेत मी. आणि हे जे आहे करण फूल आणलेलं आहे. आणि हे जे आहे ते इलायची आणलेली. आणि हे जे आहे ते जायत्री आहे. आणि खसखस जे आहे ते पाव किलो आणली, कारण थोडा रेट कमी होता आणि खसखस एकदम प्युअर खसखस मिळाली. सगळेच मसाले जे आहेत ना एकदम छान आणि भरपूर छान असे फ्रेश क्वालिटीचे. आणि हे जे आहे ते मिरे तर खूप हे येते, मिरे पण छान. आणि हे आहे काळी इलायची, ते मसाल्याची इलायची आहे. अजून हे जे आहे शहाजिरा आहे. आणि हे आहे आपलं फूल. हे बघा, हे जे ना हे आपलं हिरडा आहे. जसं की खोकला, छातीमध्ये कफ झालं की नाही ते आपण वापरतो ना, ते हिरडा आहे. तिनं असं फोडून पण दाखवलं होता. ह्याच्यामध्ये ना बारीक अशी गुप्तुनी ती तवा खायचा म्हणे. आणि आमच्या इथं खोकला आलं की आम्ही हिरडाच यूज करतो, जास्त तर औषध खात नाही. पण हे यूज केला ना की आपला खोकला पण कमी होतो. आणि तिकडले ना हे वेगळे तर आपल्या पण इथले ना हे जायफळ, हे हिरडा हे वेगळं आहे, तिकडल्या हे जे आहे ते वेगळं आहे. आणि हे बघा, हे जे आहे हे सिया सीड्स आहे, जे मी वेट कमी करायचे मला, त्याच्यामुळे मी आणलेलं आहे. कारण रात्री भिजू घालायचं आणि सकाळी जे आहे ह्याचं सगळं पाणी जे आहे ते पिऊन घ्यायचं. तर आता डाएट जे आहे मी चालू करणार आहे, त्याच्यामुळे हे सिया सीड आणलेले. हे पूर्ण जे आहे ते मसाला घेऊन आलेली मी. हे बघा, हे 3000 रुपयाचा मसाला आहे. आणि इथं जे आहे ते 4000 रुपयाचा कमत कमी लागत होते दिसायला, थोडा दिसायला. पण जे ह्याच्यामध्ये आयटम आहेत ते भरपूर असे कॉस्टलीन हे येतं, त्याच्यामुळे एवढे पैसे गेले. पण माल ते एकदम छान, खूप चांगला आहे. अजून थोडीशी दुसरी शॉपिंग आहे ती पण तुमच्याकडे शेअर करते. हे बघा, हे जे जार आहे एकदम काचाच आहे. आणि हे आणलंय मी त्या डीमार्ट मधून नांदेडून. ह्या ज्या आहेत त्या 2 काचाच्या बॉटल आणल्या आता. ह्या जे आहे ते मला 80 रुपयाला लागलेले आहे डीमार्ट मध्ये. आणि हे जे आहे एकदम काचाचं आहे ना, ते फक्त 150 रुपये प्राइस मध्ये मी घेतलेलं आहे. आणि खूप छान आहे, मला काचाचे भांडे खूप आवडतात. आणि हे जे आहे आता मिठासाठी घेतले, कारण पावसाळा सुरू झाला ना तर मीठ जे ना खूप असं आपल्या प्लास्टिकची भरणी ठेवा, कशात पण ठेवा तर नरम पडत आहे. आणि ह्याच्यातून जे आहे थोडं जास्त घेता येते. आणि इकडून जे आहे ते बारीक खोल आहे. तर अशा पद्धतीने हे काचाच आहे, हे घेतलेलं आहे. हे बघा, चप्पल आणली मी 250 रुपये. खूप छान पायाला पण एकदम नरम आणि खूप दिवस टिकती आणि एकदम हलकी घालायला. तर एवढं जे आहे हे डीमार्ट मधून सामान आणलेलं आहे. हे जे आहे ते कर्नाटक मधून आणलेलं. तर कसे याची प्राइस कमी आहे की जास्त आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब माय चॅनल. 94 जे भरणे आणल्यात ना त्याच्यामध्ये पूर्ण चायपत्ती आहे, ती आता मी मस्त पॅक करून ठेवणार आहे. तुम्ही बघा कसं आहे झरणा, काय नाही, आणि आवडला की नाही ते पण सांगा. लाईट बी लागली.